कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा निघाला, ज्यात दुबार मतदारांची यादी वाचत राज ठाकरेंनी असे दुबार मतदार दिसले की फोडून काढा असं वक्तव्य केलं। आणि त्यानंतर भाजपनं आज पत्रकार परिषद घेतली, ज्यात मुस्लिम दुबार मतदारांवरून महाविकास आघाडीच्या आमदारांना घेरलं आणि तुष्टीकरणाचा आरोप केला। पाहुयात एक रिपोर्ट। प्रभाकर तुकाराम पाटील हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय। दोन दिवसांआधी विरोधकांच्या मोर्चातून राज ठाकरेंनी दुबार मतदारांची यादी वाचून दाखवली आणि त्यानंतर आता भाजपच्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचे आमदार कसे मुस्लिम दुबार मतदारांवर जिंकले हे दाखवण्याचा प्रयत्न केला। मराठी आणि दलित दुबार मतदारांचीच नावं जाहीर करता मग मुस्लिमांची का नाही असा सवाल करत शेलारांनी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीवर लांगुल चालनाचा आरोप केलाय। जुनेद मुजाम्मिल अन्सारी 628 मध्ये पण तोच आहे, 630 अनुक्रमांकावर तोच आहे, 724 ला तोच आणि अन्य 3 वेळा पण तोच आहे, 6 वेळा आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा। कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे। मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान ही दुबार यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही? मुस्लिम मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी बिहारींपासून ते आता मराठी मतदारांच्या विरोधात ठाकरे बंधू भूमिका घेत असल्याचा थेट आरोप शेलारांनी केलाय। भोईर पाटील हे मराठी, हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप, अशा भूमिका, अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही, उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय। आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेले आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा। आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील। आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील। माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची, त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत, हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलताय? एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली, पण याचं असेल तर एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी। कल्याण डोंबिवलीचं उदाहरण देत राज ठाकरेंनी दुबार मतदारांचे जे पुरावे दाखवले, ज्यात त्यांनी पाटील आणि भोईर यांची नावं घेतली। या मतदारांनी कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मतदान केलं आणि मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलं असा दावा राज ठाकरेंनी केलाय। याच दाव्याला शेलारांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील असे आमदार शोधले तिथे जेवढ्या मतांनी मवियाचे आमदार विजयी झाले त्यापेक्षा मुस्लिम दुबार मतदारांची संख्या ही अधिक आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदार: रोहित पवार, कर्जत जामखेड, मुस्लिम दुबार मतं 5562। नाना पटोले, साकोली मतदारसंघ, मुस्लिम दुबार मतं 477। संदीप क्षीरसागर, मतदारसंघ बीड, मुस्लिम दुबार मतं 14944। जितेंद्र आव्हाड, मतदारसंघ मुंब्रा, मुस्लिम दुबार मतं 30601। उत्तम जानकर, मतदारसंघ माळशिरस, मुस्लिम दुबार मतं 4399। वरुण सरदेसाई, मतदारसंघ वांद्रे पूर्व, दुबार मुस्लिम मतं 13313। सुनील राऊत, विक्रोळी मतदारसंघ, दुबार मुस्लिम मतं 3450। घनसावंगी विधानसभा मतदारसंघ, राजेश टोपे, 11751 दुबार मुस्लिम मतं, केवळ 2309 मतांनी इथे शिवसेना निवडून आली। लातूर शहर, अमित देशमुख, 20613 दुबार मुस्लिम मतं। धारावी, ज्योती गायकवाड, 10689 दुबार मुस्लिम मतं।
मुंबादेवी, अमीन पटेल 11,126 दुबार मुस्लिम मतं. उत्तर नागपूर नितीन राऊत 8,342 दुबार मुस्लिम मतं. मालाड पश्चिम असलम शेख 17,007 दुबार मुस्लिम मतं. बाळापूर नितीन देशमुख 5,251 दुबार मुस्लिम मतं. दिंडोशी सुनील प्रभू 5,347 दुबार मुस्लिम मतं. धाराशिव कैलास पाटील 11,242 दुबार मुस्लिम मतं. रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1,243 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5,562. दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477. राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा. बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5,324 मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14,944. मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ 30,000. माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार 4,399. दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय? आम्ही जे म्हणतो ते तुम्ही स्वीकारलं. दुबार मतदार नोंदणी झालीये त्याला कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांना एक आरसाच तुम्ही तिथं दाखवलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हाच मुद्दा हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया अशी मी विनंती इथं करतो. मतदान केंद्रावर दुबार मतदार दिसले की फोडून काढा अशी भाषा ठाकरे बंधूंनी केली. त्यावरूनही शेलारांनी ठाकरे बंधूंना मुस्लिम दुबार मतदारांवरून घेरलं. जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आहे आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना. पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे. ते प्रमाण दाखवलेले आहे. दुबार आणि बोगस मतदारांची नावं वगळून याद्या स्वच्छ केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको अशी भूमिका विरोधकांची आहे. तर भाजपने आता मुस्लिम दुबार मतदारांवर बोट ठेवत मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरे बंधू आणि मवियावर पलटवार केलाय. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.